अरे गुड मॉर्निंग मिस्टर दाभोळकर. गुड मॉर्निंग गाडगीळ. आजचं वर्तमानपत्रातलं आर्टिकल वाचलत का सरचार्ज बद्दलचं? हो 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 हो, मला त्याबद्दल तुमच्याशी जरा सवडीने चर्चा करायची. काय त्यातला एक मुद्दा जो आहे. अरे बापरे, आय एम सॉरी, मला जरा घाई आहे, मला वेळ नाहीये. काय आहे मिस्टर दाभोळकर, माझ्या ऑफिसचं काम तुमच्या ऑफिस सारखं नाही हो. आरामात ऑफिसमध्ये बसून केलं. रिटेलवाल्या कस्टमरची बिलं मला स्वतःला जाऊन वसूल करावी लागतात. काय उगाच बाऊ करताय तुम्ही? तुमच्या ऑफिसचे तुम्हीच मालक आहात ना? हो, पण त्यामुळे 15 जणांचा स्टाफ मला पाळावा लागतो. घरी एक बायको, 4 मुलं, त्यांना पोसावं लागतं. फक्त जबाबदाऱ्यांचे मालक हो. मी निघू घाईत आहे जरा. हा काय गुड मॉर्निंग सर. दिल्लीवरून मोहनलाल नावाचे गृहस्थ येतील. ते आले की त्यांना ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. So I was talking about the sales discipline of this office. Excuse me. Hello. हा विश्वास. मिस्टर अगरवाल, 10:15 वाजले. कुठे आहे तुमचा मोहनलाल? अरे मी 9:30 वाजल्यापासून इथे येऊन बसली. हो, नाही मोहनलालची फोन आला होता ना, शार्प 10ला येते म्हणून. पण या लोकांचा घड्याळाशी काही संबंध असतो का? यांची घड्याळ नुसती शोभेची. इथं वाट बघून बघून माझंही डोकं आता तापायला लागलंय. काय करते बाबा, 3 कोटीची ऑर्डरची प्रश्न आहे. एक्झॅक्टली. नाही ते मी याला केव्हाच दिल्लीला परत पाठवून दिलं असतं. कूल विश्वास, कूल. अरे एवढी मोठी ऑर्डरची प्रश्न आहे, आपण समजा सोसायलाच पाहिजे. आय नो. माझं डोकं थंड ठेवण्याचाच माझा प्रयत्न चाललाय. मला त्यांचं हसून स्वागत करायलाच पाहिजे. त्यांचा बेशिस्तपणा स्वीकारायलाच पाहिजे, मनातला राग बाजूला ठेवून. तू प्लीज जरा व्यवस्थितरित्या हँडल करते. इथली मीटिंग संपून मी लगेच येते. येस ऑफकोर्स, या. हॅलो, कॅन आय? गुड मॉर्निंग मिस्टर दाभोळकर. हाव आर यू? सॉरी हा लेट झालं. त्याचं काय, एकदा टाइम ठरला ना की लेट होणारही आहे. एनिवे गुड, आय एम हिअर नाव. तू कसं आहे? हाव आर यू? बस. हाऊ इज द फॅमिली? फाईन. ऑफिस छान केलंय. व्हेरी वेल डन. नाईस. वाव, दैट्स ब्यूटिफुल. इम्पोर्टेड पीस लगता है. मी आणि माझी बायको दर रविवारी दिल्ली में शॉपिंग के लिए जाते हैं. ऐसा पीस कहीं नहीं मिला. ऐसे आर्टिफैक्ट्स का बहुत शौक है मुझे. अहो असा मुंबईत कुठे मिळेल ठाऊक आहे का तुम्हाला? एवढा मोठा अधिकारी आहे, पण वृत्ती कारकुनाची. याला हा पीस हवाय. मुंबईत काय कल्पना नाहीये, पण तुम्हाला एवढा आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता. कशाला? जयराम. येस सर. हे बा, हा पुतळा घेऊन जा आणि चांगला पॅक करून साहेबांना आणून दे. अहो नको, मी आपलं सहजच आपलं. असू दे. तुम्ही आमच्या ऑफिसला पहिल्यांदाच भेट देताय, तेव्हा एक स्नेहपूर्ण भेट म्हणून आमच्याकडून तुम्हाला घ्या, संकोच न करता. आता तुमचा एवढा आग्रहच आहे तर मी बांध केला ना. एक मिनिट. तुम्ही चहा घेणार की कॉफी? मुंबईच्या गरमीत चाय कॉफी नाही. ठीक आहे. हे बा, 2 कोल्ड कॉफी सांग आणि काही सँडविचेस घेऊन ये. होय सर. आपण कॉफी घेतल्यानंतर ऑर्डर बद्दल चर्चा करू. कॉफी झाल्यानंतर सांगतो. गुड. टोस्टेड. नाईस. याच्याबरोबर खायला बसणं म्हणजे शिक्षाच असणार घरच्या लोकांना. नको, मी हेवी ब्रेकफास्ट करून आलोय. मी फक्त कॉफी घेणार. ठीक आहे. गुड.
दॅट वॉज गुड. दॅट वॉज गुड. हा, आता सांगायचं म्हणजे आमच्या ऑफिसने जी तुमच्याकडे कोटेशन्स पाठवली आहेत ती त्याबद्दल मी इथे आलोच नाहीये. म्हणजे काय, तुमची ऑर्डर दिल्ली में ऑलरेडी कंफर्म हुई है. पहली ऑर्डर तुम्हारे लिए 5 कोटी की. काम समाधानकारक झालं तो 6 महीने के बाद और एक ऑर्डर, उतनी ही या थोडी ज्यादा. इट्स ऑलरेडी बीन कन्फर्म्ड इन दिल्ली. माझे बॉस मला म्हणत होते की फॅक्स पे ऑर्डर कन्फर्म कर दो. मी म्हटलं कशाला, मैं जाता हूं, भेटतो आणि पर्सनली कॉन्ट्रॅक्ट आणि चेक त्यांच्या हातात देऊन येतो. मिस्टर मोहनलाल, तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही. हॅपी? मिस्टर मोहनलाल, तुम्ही ही ऑर्डर देण्यासाठी दिल्लीहून मुंबईला आलात? तसं नाहीये हो. काय दाभोळकर, या निमित्तानं मला एक दिवस मुंबईत अगदी मजेत, अगदी मनाला वाटेल तसं वागायला मिळतं. आपल्या आयुष्यातलं रुटीन सोडून आपण जरी एक दिवस वेगळ्या तऱ्हेनं वागलो ना तर आयुष्य 5 वर्षानं वाढतं म्हणतात. पेपरमध्ये नुकतंच एक आर्टिकल आलं त्याचे. दाभोळकर. ओ अगरवाल. मिस्टर मोहनलाल. हो. मिस्टर अगरवाल. नाईस मीटिंग. सर, यांनी ऑर्डर आणलेली आहे 5 कोटीची. माय गॉड. थँक्यू मिस्टर मोहनलाल. मोहनलाल, तुम्ही हा जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो आम्ही त्या विश्वासाला जरूर पात्र होणार. काय? बरोबर आहे. आणि हो, मोहनलाल आपली गेस्ट आहे, त्यांना जेवल्याशिवाय सोडायचा नाही. नाही, त्यांना जेवायला घेऊन जाणारच आहे मी. पण सर, तुम्ही पण आमच्या बरोबर आला असतात. नाही, तुला तर माहिती आहे मी मीटिंग मध्ये बिझी आहे. प्लीज एक्सक्यूज मी. माय बॅड लक. ओके, थँक्स अगेन. थँक्यू. काय हो दाभोळकर, तुमचा ड्रायव्हर नाहीये? आहे ना, पण तो आज रजेवर गेलाय. आज क्यों? नहीं, कोई बात नहीं. यू नो इट्स अ नाइस कार यू हैव हियर. मतलब मैं एक रिक्वेस्ट करूं? नहीं, कैन आई ड्राइव दिस कार? आज के दिन ये गाड़ी चला लूं? मुंबई में चलाने का मजा और है, दिल्ली में बहुत किचकिच है. नहीं, इफ यू डोंट माइंड. थैंक यू. लेट्स गेट रेडी फॉर लंच. हो तुम्ही जरा इकडे. कोण? मी? हो तुम्ही इकडे या. काय साहेब? काय चाललंय? रस्ता सिग्नल काही बघा. ते आज माझा वाढदिवस आहे म्हणून काय रस्त्यात नाचायचं? आता तुमचा वाढदिवस कसा साजरा करता तुम्ही बघा, माझं मी बघतो ना. हॅपी बर्थडे. छान आहे, छान. लाईट. दाभोळकर, you got a good car here, huh? Very nice. थँक्यू. दाभोळकर, तुम्ही दिल्लीत का नाहीत? एक दिवस जस्ट कम, मस्त मजा करेंगे. लेट्स फ्रीक आउट. मी तुमची अगदी कम्प्लीट सर्व व्यवस्था करीन. सर्व म्हणजे कळलं की नाही? बघू. सिल्क. वाव. दाभोळकर, त्याचा ग्रँड कार. मी एक विनंती करू का? करा. नाही, म्हणजे तुमची गैरसोय होणार नसेल तर. नाही, गैरसोयीचा काही प्रश्न नाही. बोला ना, काय बोलायचं. ही गाड़ी मैं आजचा दिवस माझ्याजवळ ठेवू का? क्या एंड टाइम पे टॅक्सी मिलती नहीं और पास में जाने के लिए रोते हैं. आणि बेसिकली काय, मला टॅक्सीत बसायला जरा अनकम्फर्टेबलच वाटतं. अहो दाभोळकर, काय क्या पूछ रहा हूँ मैं?
गाडी ठेवू का एक दिवसभर? नो प्रॉब्लेम. कार इज युअर्स फॉर द डे. थँक्यू. मी ग्रँड हॉटेलमध्ये उतरले, रूम 471. मी काय करेन, सकाळी काउंटरवर चावी देऊन जाईन. आय एम गोइंग बाय द अर्ली मॉर्निंग फ्लाईट. तुमच्या ड्रायव्हरला सांगा गाडी पिकअप करायला. विल डू? नो प्रॉब्लेम. थँक्यू. दॅट्स अ ग्रेट गाय.